नमस्ते फ्रेंड्स, आज आम्ही जाणार आहोत थायलंडला। आज ब्रेकफास्टमध्ये भला मोठा आंबा आहे, तोही जानेवारी महिन्यात। आता आम्ही क्वालालंपूरच्या एअरपोर्टवर आलोय। ही आमची मलेशियन एअरलाइन्सची तिकीट आहेत। आमचं फ्लाइट आहे सकाळी 10:30 वाजता। आम्हाला विमानातच लंच देण्यात आले। आता आम्ही थायलंडच्या सुवर्णभूमी एअरपोर्टवर लँड करतोय। बाहेर बऱ्यापैकी पाऊस पडलेला दिसतोय, त्यामुळे पाणी साचलंय। विवेक सर आम्हाला इथे थांबायला सांगून स्वतः व्हिसा करायला गेले। व्हिसा होताच पार्किंग मध्ये आमची गाडी तयारच होती। What do you mean, Sawadi? Namaste. You have to share that Singapore, Malaysia, that's another language. Sawadi ka. आता आम्ही पटाया टॉवर बघायला आलोय। छप्पन्नाव्या मजल्यावरील डेकवरून आम्हाला पटाया शहर, त्याच्या उंच इमारती आणि अंदमानचा समुद्र दिसत होता। या चौघांनी एक एक मासा पकडलेला दिसतोय। एवढ्या उंचावरून आमची स्वरा दीदी आता झिपलाईन वरून उडी मारणार आहे। आम्ही मात्र वयस्कर लोकांसाठी कॅप्सूलची निवड केली। ताभर कॅप्सूल खाली आली, मग एक मंदिर पाहिले आणि पटकन बसमध्ये जाऊन बसलो। You know, if don't have paisa, he don't have honey. Don't have honey, then he have honey. But he don't have paisa, no darling. Don't worry, sister. Believe me, take all. Don't give even single money. आता आम्ही अल्कायझर शोची तिकिटे काढली। शो 8चा असल्यामुळं हळूहळू थिएटर प्रेक्षकांनी भरायला लागले। या ट्रान्सजेंडर कलाकारांसोबत लोक पैसे देऊन फोटो काढत। अल्कायझर शो संपवून आम्ही थेट डिनरला आलोय। जेवणानंतर लगेचच हॉटेलमध्ये चेक इन केलंय। आमचा रूम नंबर आहे 1401। वाव, किती मस्त इंटेरियर केले। खिडकीमधून निळ्याशार पाण्याचा स्विमिंग पूल दिसतोय। थायलंडचे मुख्य आकर्षण
वॉकिंग स्ट्रीट। यहाँ पर रातें कभी अंधेरी नहीं होती और ना राहें सुनसान। जगभरातल्या सर्व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या ठिकाणी सर्व प्रकारच्या नाईट लाईफचा आनंद घेता येतो। डान्स क्लबच्या बाहेर उभ्या असलेल्या या मुली आपल्याला आत येण्यासाठी प्रोत्साहित करतात, पण सावधान, वो बुलाती है मगर जाने का नहीं। आता आम्ही आलोय फेमस खावसाण गल्लीला। इथे सगळे किडे मकोडे, झुरळ, विंचू आणि नागतोडे सुद्धा तळून मसाला लावून खाण्यासाठी ठेवलेत। इथे बेबी चिकन अर्थात बेडकाच्या तांगड्या ग्रिल करून ठेवल्यात। उद्याच्या भागात आपण जाणार आहोत कोरल आयलंडला। तिथे पॅराग्लायडिंग, स्कुबा डायव्हिंग आणि ग्लास बोट राईड पाहणार आहोत। जर तुम्हाला माझा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका।